कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर ऐतिहासिक निकाल जाहीर केला आणि हा निकाल अजित पवार यांच्या बाजूने असल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडून जनतेला सुद्धा मोठा धक्का बसला असल्याचं दिसतंय। पण आता या निकालानंतर शरद पवार नेमकं काय करणार हा प्रश्न तर प्रत्येकालाच पडलाय। पण थकणार नाही आणि झुकणार नाही असे म्हणणारे आणि कितीही राजकीय वादळे आली तरी खचून न जाणारे शरद पवार हार कसे मानतील? कारण या निकालाची कल्पना त्यांना आधीच असावी आणि म्हणूनच त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह याचं नियोजन करून ठेवलं असल्याची माहिती समोर येते। आता काय आहे पक्षाचं नाव आणि चिन्ह? तर शरद पवार गटाकडून याबाबत चाचपणी सुरू असताना 4 नावे आणि चिन्ह पुढे आलेत। शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष असे पर्याय पक्षाच्या नावाकरिता, तर उगवता सूर्य, कप बशी, सूर्यफूल, चष्मा हे 4 पर्याय पक्षचिन्हासाठी देण्यात आले आहेत। आता यापैकी कुठलेही एक नाव आणि पक्षचिन्ह निश्चित केला जाणार आहे। याची तयारीही त्यांनी 3 महिन्यापासूनच करत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। मात्र आता शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव आणि चिन्ह मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष वेधलंय।